आयला अगदी पूर्ण डोळ्यावरच आले सूर्यदेव. आयला या पोरीच्या आणि त्यातनं आपण बिंदास बघा काय नजारा आहे कडक. सध्या थोडक्यात आम्ही रस्ता भटकलोय. लेट सी. हे बघू शकता इकडं लिंग पूर्ण आहे ना कोरडा पडलाय. मार रे भावा काय घाबरतो चल. अरे जीडी हे ब्लॉग जर आपण 10 वर्षानं बघितलं तर इकडं पुढच्या बाजूला आमची सगळी गँग चालले. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर गावडे पाटील. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आहे ना आलो आहे लोणावळ्यामध्ये आणि आजचं आमचं टार्गेट आहे की रिंग वॉटरफॉल. एक नवीन विकेंड आहे म्हटलं काहीतरी ॲडव्हेंचर करूया. त्यामुळे आज आम्ही रिंग वॉटरफॉलला चाललो आहे. आता सकाळी 5 वाजता घरून निघालो होतो आम्ही. लोणावळ्यामध्ये पोचलो, मस्तपैकी नाश्ता केला आणि आता ब्लॉगिंगला आपल्या सुरुवात केलेली आहे. ते आता नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगची काही सुरुवात नाही झाली आज पहिल्यांदाच मी मोठं ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला भेटतो आहे. पण हा पूर्ण आहे ना मोठं ब्लॉग नसणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण आहे ना जो रिंग वॉटरफॉल आहे रिंग वॉटरफॉलला कसं जायचं ते सगळं ना एक्सप्लोअर करणार आहे. तर आत्ता सध्या आपण चाललो आहे ना टायगर जो लोणावळ्यातला जो टायगर पॉईंट आहे ना त्या दिशेनं चाललो आहे आता. तिथूनच आपल्याला पुढं आहे ना प्लस व्हॅली आहे ना प्लस व्हॅली हॉटेल आहे. तर तिथे आपल्याला आपली गाडी पार्क वगैरे करून खालती थोडं ट्रेक करत जायचं आहे. तिथेच तो रिंग वॉटरफॉल आहे. भाई क्लायमेटचा जर विषय म्हणाल ना इथं एवढं खतरनाक असं क्लायमेट आहे ना. म्हणजे आम्ही मुंबईवरनं आलो ना, मुंबईवरनं येताना वगैरे एवढं काय वातावरण काय एवढं काय थंड नव्हतं, पूर्ण दमट वातावरण होतं. आणि जसं हे लोणावळ्याला आम्ही हे बुशी डॅमच्या इकडं आम्ही जसे ना एंट्री मारलं ना तेव्हापासून अशी पूर्ण आहे ना थंड वातावरण आहे, पूर्ण थंड. तरी आम्ही लोणावळ्यामध्ये म्हणतो ही माणसं आहे ना एकदम आहे ना असं स्वेटर वगैरे घालून काय आहेत एवढी काय इथं थंडी. आता इथं पुढं आल्यानंतर कळतंय आम्हाला की ते स्वेटर काय घालतात वगैरे. इथं आता आहे ना तुम्ही बघू शकता इथं आहे ना वळणं तर अशी डेंजर आहेत ना. आता इथपर्यंत आपल्याला रस्ता काय एवढा काय कळत नाही. आणि बघा इथे अचानकच कसा रस्ता एकदम उभा राहिला आहे. सावधान, पुढे अपघाती वळणे आहेत. इथं उन्हाळा चालू झाला आहे. त्या उन्हाळ्यामध्ये ते ना इथं राईड करताना एवढं भारी वाटतंय ना. तर विचार करा ज्यावेळी पावसाळ्यामध्ये ना हे पूर्ण हिरवंगार होईल त्यावेळी कसं वाटेल. ते पावसाळ्यामध्ये ना एकदा मला आहे ना कोरीगड करायचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये कोरीगडचा व्ह्यू एवढा खतरनाक असतो ना. बघू आता सध्या आपण उन्हाळ्याची मजा घेऊया, नंतर ना पावसाळा बघूया. भाई थारवाला एकदम आला ना धप्पा. भाई हे फुटेज बघूनच तुम्हाला एवढं भारी वाटत असेल ना तर विचार करा मला हे अनुभवताना किती भारी वाटत असेल. ह्याच गोष्टींसाठी आहे ना मी दर विकेंडला आहे ना कुठे ना कुठेतरी फिरत असतो. काय होतं वीकडेजमध्ये ना ऑफिसची कामं घरची कामं वगैरे करून ना एकदम माणूस आहे ना मेंटली पूर्ण थकून जातो. आणि त्यालाच रिचार्ज करण्यासाठी आहे ना ते सह्याद्रीमध्ये यायला लागते. एकदा सह्याद्रीमध्ये आलं मग पुढच्या 5 दिवसाचं टेन्शन नाही, चार्जिंग फुल. आणि इथं आल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की ज्यावेळी मी ना ब्लॉगिंगला सुरुवात केली होती ना त्यावेळी माझा पहिला ब्लॉग आहे ना हा इकडचाच आहे. म्हणजे त्या टायमिंगला मी ना लोटस वॉटरफॉलला गेलो होतो. तर लोटस वॉटरफॉलचा आहे ना तो ब्लॉग आहे ना माझा पहिला आहे. नंतर ना ही जर्नी हळूहळू चालू झाली. या अशा गोष्टी अनुभवायच्या असतील ना तर भावांनो
यायला लागतंय सह्याद्रीमध्ये. आमची मम्मी मला सारखी म्हणत असती, काय जातो सारखं लोणावळ्याला, काय जातो लोणावळ्याला. आता हा ब्लॉग मी तिला दाखवणार, बघ भाई लोणावळ्यामध्ये काय काय आहे बघायला. पण एवढंच सांगेन की ना, सह्याद्रीमध्ये फिरताना हा सह्याद्री जेवढं सुंदर आहे ना तेवढाच डेंजर पण आहे. सह्याद्रीसोबत मस्ती नाही करायची, शिस्तीत राहायचं. आता मागेच बघितलं, एकदम नजारा एकदम कडक होता, अचानकच चढ आला त्यामध्ये एक शार्प टर्न आला. स्वतःच्या वेगावर कंट्रोल असला पाहिजे. तर मित्रांनो आहे ना, आता आहे ना आम्ही गाडी पार्क केलेली आहे. ह्या साईडला मागे बघू शकता, हे ना प्लस हॉटेल प्लस व्हॅली म्हणून आहे. तो हॉटेल प्लस व्हॅली आहे ना त्याच्या बाजूनेच, हे बाजूने यायचं आणि ही बाजूने मळलेली पायवाट आहे. त्या पायवाटेने आपल्याला पुढे जायचं आहे रिंग वॉटरफॉलच्या दिशेनं. तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत हक्काचा माणूस आपला JD आपल्यासोबत आहे. तर आता प्लॅनिंग आमचा खूप मोठा होता. जवळ भडव्यांनी गद्दारी केली त्याच्यामुळे आता आम्ही दोघंच आलोय. म्हणजे अक्षरशः काल रात्री आहे ना कॅन्सल व्हायच्या ह्याच्यामध्ये होतं, पण JD बोलला, बोलून एक भडवा नाही आला शेवटी. हा, पण JD बोलला कोणी येऊ नाही तर न येऊ, आपण आपलं वैयक्तिक असते. हा, आपण जायचं म्हणजे जायचं. चला आता आहे ना ट्रेकला तर सुरुवात झाली, बघूया आता. आणि इथपर्यंतचा प्रवासाबद्दल सांगायचं ना, आम्ही लोणावळ्या मार्गे आलो, तुम्ही बघितलं असाल. पण काय इथून पुढचा जो पॅच आहे ना, जो तैलबालाच्या पुढं जो पॅच आहे ना, तो टोटली सगळा आहे ना एकदम कच्चा रस्ता आहे. आणि त्यामुळे ना लय हालत बेकार होते कच्च्या रस्त्यानं. मित्रांनो आता हे धबधब्याचं आहे ना पाणी जायचा रस्ता आहे ना, सो त्या रस्त्यानं आता आम्ही सध्या खाली निघालोय. आम्हाला तिथं सांगितलं होतं, ते हॉटेलमधले काका आहे त्यांनी सांगितलं की पुढे जाऊन येणार राईट साईडला खालच्या बाजूला तुम्हाला उतरायचं आहे. आणि तसंच उतरत चाललो आहे खरं, पण कळत नाही तर नक्की प्रॉपर रस्ता आहे कोणता. असे पिकलेले करवंदे तुम्हाला खायला भेटतील. एवढे बघ काट्याने काटा, जर तुम्ही जंगलामध्ये आलात. आणि आमचा हा वाघ, काट्याने काटा काढणारा माणूस. आई इथं काय विषय झाला माहिती का, करवंदाच्या जाळ्या आहेत, ते चुकून एका फांदीवर हात पडला माझा, ते काटाच घुसला बाय बोटामध्ये. आता काटा काढायला काय सुई वगैरे नव्हती आपल्याकडे, मग करवंदाच्याच काट्यानं काटाच काढला. सध्या थोडक्यात आम्ही रस्ता भटकलोय. लेट्स सी काय रे मित्रांनो. आता आहे ना आम्ही गेलो होतो दुसऱ्या साईडला, आणि आता परत आम्ही रिटर्न गेलो हॉटेलपाशी. त्यांना विचारलं पुन्हा की रस्ता नक्की कुठं आहे वगैरे, पण त्यांचं सांगणं जरा वेगळंच आहे की ना लय खाली जायचं आहे, सरळ खाली जायचं आहे. हां, इथून आहे म्हणजे प्रॉपर असा रस्ताच नाही सांगत ते. आता म्हटलं असू द्या, मग म्हटलं आता आम्हीच म्हटलं थोडंसं गुगलला वगैरे मॅप वगैरे बघत वगैरे आम्ही चाललो आहे. तर हा सध्या ना ही मळलेली पायवाट आहे, तर त्या पायवाट्यानं आम्ही तरी सध्या निघालो आहे. चला आता बघूया रिंग वॉटरला स्पोज जातोय का दुसरा कुठला शोध लावतोय आम्ही. ग्रीन वॉटरफॉलला जातो. आता सध्या ग्रीन नाही आहे, सगळं ओसाड पडलंय, ओसाड वॉटरफॉल. मित्रांनो त्या हॉटेलपासून आता आहे ना पुढे आल्यानंतर तुम्हाला जी पायवाट दाखवली ना मी, तीच पायवाट आहे ना फॉलो करा. आता इकडचे आजूबाजूचे सांगतात की तुम्ही खालच्या बाजूला जा, खालच्या बाजूला. आता आम्हाला पण ना त्यांनी सांगितलं की तुम्ही खालच्या बाजूला जा राईट साईडला, पण राईट साईडला जाऊ नका, तिकडं तुम्ही गेला ना रस्ता चुकताय तुम्ही. राईटच्या ऐवजी ना लेफ्ट साईडून या तुम्ही. हॉटेलपासून सरळ चालत जायचं आणि लेफ्ट साईडून यायचं. जे तिथे ना इलेक्ट्रिकचे असे टॉवर लावलेत त्या लेफ्ट साईडून आला ना, प्रॉपर अशी मळलेली पायवाट आहे बघा, अशी आहे ना मळलेली पायवाट आहे. ती पायवाट सोडायची नाही. मग तुम्ही ना प्रॉपर चाललाय. आता सध्या मी ना प्रॉपर वाटेनं चाललो आहे. त्यांचा रस्ता सांगायची पद्धतच जाम डेंजर होती. म्हणजे थोडक्यात काय होतं माहिती का त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आम्हाला घेऊन जा, त्यांना आपण गाईड म्हणून घेऊन जायचं, पे करायचं, त्यावेळी ते आपल्याला ना प्रॉपर रस्ता सांगणार, असा विषय. पण ठीक आहे, एक म्हणता येईल की त्यांना त्याच्यावरच त्यांचा आहे ना उदरनिर्वाह चालतो, मग इट्स ओके. पण ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने येऊ शकता. उतरायचं आहे प्रॉपर अशा आहे ना, गावकऱ्यांनी ना अशा पायऱ्या वगैरे केल्या तिथे, त्याच्या थ्रू आपण खाली उतरू शकतो.
बघा आता हा रस्ता आहे ना, हा रस्ता उतरून पूर्ण आहे ना आम्हाला तिथून ही इथं खाली आहे ना, तिथं खाली जायचं त्या खालच्या पॉईंटला. म्हणजे तो आपल्याला व्ही आकार भेटतो आणि तो तिकडचा आहे ना समोर आहे ना सावळ्या घाट. ठीक आहे, तुम्ही येताय ना सावळ्या घाट आहे ना आपल्याला आहे ना रिंग वॉटरफॉलमधनं समोर दिसतो. त्या हिशोबानं तुम्ही अंदाज लावून रस्ता निवडून आपला खाली या. चला मित्रांनो इथं विषय काय माहिती का, बसून बसून उतरायला लागतंय. तुमच्या शूजला आहे ना प्रॉपर अशी ग्रीप असायला लागते, नाहीतर अवघड काम आहे. नाहीतर तुमची ग्रीप निघेल. आता एकदा मी पडलो इथं, एकदा 3 वेळा घासा. चलो भाव सगळं बुरमडी कशी असते, बुरमडी आहे रे पूर्ण. चला चला आता आहे ना फायनली आम्ही पोचलोय त्या साईडला. तिथे आहे ना रिंग वॉटरफॉल दिसायला सुरुवात झाली. आता मेन स्पॉट आहे ना, इथून तर पाणी वगैरे मेन स्पॉट तर त्या साईडला आहे. चला आता खाली गेल्यावर प्रॉपर असं दाखवतो तुम्हाला मी. ट्रेकिंगला काय जास्त वेळ लागत नाही, हार्डली मला वाटतं ना 20 मिनिटाचा 15 ते 20 मिनिटाचा हा ट्रेक आहे. गावठी माणसांसाठी. हां गावठी माणसांसाठी आहे का, बाकी शहरी माणसासाठी अर्धा पाऊण तास लागू शकतो. मित्रांनो हे आता आहे ना बघू शकता तुम्ही ना, आम्ही रिंग वॉटरफॉलपाशी पोहोचलो आहे. पण विषय काय माहिती आहे का, आता सध्या इथं खाली आहे ना पाणी काय जास्त नाही आहे. आणि इथून जो रिंग वॉटरफॉलला आहे ना उतरायला इथून पॅच आहे, थांबा तुम्हाला दाखवतो मी. जो रिंग वॉटरफॉलला उतरण्यासाठी आहे ना जो हा पॅच आहे ना इथला, तो हा खूपच रिस्की आहे. तर JDने आणि मी जाऊन बघितलं त्या साईडला. पण हे काय आहे माहिती आहे का, आम्ही 2घंच जण आहे, तर 3-4 जण असेल तर ठीक आहे. तर तिथून तो उतरताना जो पॅच आहे ना तो थोडा रिस्की वाटतोय. त्यामुळं सध्या आम्ही तो अवॉइड करतोय त्या ठिकाणी जायला. कारण आम्ही थोडा वेळ विचार केला त्याच्यावर, परत म्हटलं 2घंच जण आहे, एक असं पण नाही जर मी खाली राहिलो तर JD मला ओढू शकेल वगैरे. काय JD? मी खाली राहिलो तर हा मला नक्की ओढू शकेल, पण मी ह्याला ओढू शकणार नाही. हां मग तो पॅच तिथे थोडा रिस्की आहे ना, त्यामुळे आम्ही थोडं मागवावी लागेल आणि ट्रेनचा खर्च आम्हाला परवडणार नाही. नाही कसं आहे आपलं एक सिम्पलचं उदाहरण की सह्याद्रीमध्ये येताना ना जास्त उत्साही नका हो, ठीक आहे. नाही आता आपली इच्छा होती आमची खाली जायची, पण काय ते प्रॅक्टिकली ना तेवढं पॉसिबल नाही. त्यामुळे आम्ही सध्या माघार घेतली आणि इथे मागे ना चांगलं असं तळ आहे, ठीक आहे. आम्ही आता तिथेच पोहणार आहे, तिथे पोहणार वगैरे आणि परतीचा प्रवास करणार. तर आहे ना त्याआधी तुम्हाला आहे ना हा रिंग वॉटरफॉल आहे ना एकदा मी दाखवतो. हे बघू शकता आता सध्या पाणी काय एवढं काय खास पण नाही आहे, पाणी पण खूप कमी झालं आहे, ठीक आहे. आणि तो तिकडं आपल्याला दिसतो तो सावळ्या घाट. पावसाळ्यामध्ये तिथूनच ह्याच धबधब्याचा आहे ना सगळ्यांना व्ह्यू बघतात. हे बघू शकता इकडं रिंग वॉटरफॉल आहे ना पूर्ण आहे ना कोरडा पडला आहे. आणि त्यामध्ये कसं आता सध्या आहे ना ते साठलेलं पाणी आहे, ते साठलेलं पाणी आहे ना थोडं वास मारतं वगैरे. सो आम्ही तिथं काय आता उतरत नाही आहे. जर पाणी वाहतं वगैरे असतं ना तर विषय वेगळा आहे, पण सध्या नको, आम्ही तो प्लॅन स्किप केला आहे. ठीक आहे. इथं पण चांगले असे ना पाण्याची तळी आहेत. इथे आता काही पर्यटक ऑलरेडी आलेत, ते पोहतात इथे. मार 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 रे भावा, काय घाबरतो याय, चल. ए फुल कॉन्फिडन्स न त्याने उडी मारली. जा सौरे, कुठं सौरभ शेठ जा आतमध्ये. एवढंच आमच्या कॅपॅसिटी एवढंच आहे रे. जॅकेट असतं तर जॅकेट असतं तर गेलो असतं. जॅकेटनं काय नाही होत ना, जॅकेटनं काय नाही होत. अनुभवी माणूस आहे इथं. हा भाई गोकुंडीला आहे ना जॅकेट घालून फुल राडा गेला होता.
मित्रांनो आता आहे ना आम्ही पाण्यामध्ये पोहायला सुरुवात केली आहे. आता जाऊन बघतो, एक राऊंड मारून दाखवतो तुम्हाला कसा काय विषय पकड जेडी. कसं वाटतं तुला राहुल? खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आमचे जेडी सर आता पाण्यामध्ये उतरताना माहोल बना देंगे आज. आय जय शंभूनार आहे. हा हळू मजा नाही. मजा नाही ना. नेक्स्ट प्लॅन डॅम्प वॉटरफॉल. डॅम पानशेत. हे सगळे ना, हे 5 जण आपल्याला भेटले तिथं. ते सगळे ना आलेत पुण्यावरून. तर हे एक दादा आहे. काय नाव काय तुमचं? माझं नाव गणेश मावई. कुठं आलं? पुणे. पुण्याहून आले. नगर गाव परभणी. माझं नरवणी. परभणी शेलू. काही कोणाचं लग्न बिग्न ठरत नसेल ना, कॉन्टॅक्ट करा. कर्वे नगरला राहतो. मला जुळून द्यायचं असं तर आहे आपल्याकडे. तळाला जाऊन बसला असशील डायरेक्ट. मित्रांनो ह्या भावाला बघून घ्या. भावाला पोहता येत नाही तरी भाव एकदम खोल टपक्यात जाऊन आलाय. असं बाजूला पकडत कडकडने गेला. भावाला तिथं टोकापाशी जायचं होतं खोलमध्ये. कडकडाला पकडून गेला. आता तो दुसरा कार्यकर्ता आहे. आता त्याची कसरत आपण बघू शकता. त्याला पण पोहता येत नाही पण तो पण गेला एकदम खोल पाण्यात. फायनली भाव आपला उतरलाय पाण्यात. असं खोबण्यामध्ये हात बेचकॅन मध्ये हात टाकत असा कडकडने येतोय. आता ऐ हात क्रॉस झाला. खोली तळ काढतोय काय? का भावा कसं वाटलं तुला? एकदम नंबर. तर मित्रांनो आता सध्या आमचं ह्या तळ्यावरचे ना पोहून झालेले आहे. आणि आपल्याला हे सगळे ना मित्रमंडळी भेटले आहेत. पुण्याकडचे आहेत, कर्वेनगरचे आहेत. तर दादा तुमचं आता तुमची ओळख झालेलीच आहे. तुमचं नाव काय? अजिंक्य. मी मयूर. मी शंतनू पैलवान. आदेश. तुझं गाव कुठलं? मी सातारचाच आहे. तर आता आम्ही ना हा कुंड आमचा एक्सप्लोअर करून झालेला आहे. रिंग वॉटरफॉल पण झालाय. आता ह्याच्यावरती एक आहे. आता तो आम्ही बघायला चाललोय. सध्या आमचे कपडे वगैरे इथंच ठेवतोय आणि आदिवासीसारखा आम्ही आता पुढचा प्रवास करतोय. कपडे फक्त चोरीला झाले. अपेक्षा आहे की इथं कपडे आमचे चोरीला नाही गेले पाहिजे. जेडी सर बघा आमच्या इथं स्वॅग मध्ये. अरे जेडी हे ब्लॉग जर आपण 10 वर्षानं बघितलं तर हा पाहिले कचकून भासतात आहे. पण ठीक आहे चला आता प्रवास चालू झालाय नवीन शोधाकडे. हळूहळू दगडी टाकतोय वरनं. आता पोचू तोपर्यंत आपण घरी, नाहीतर तोपर्यंत म्हणजे पळवायचे तुला 120 न. इकडं पुढच्या बाजूला आमची सगळी गँग चालले. बापरे उन्हानं असलं पाय भासतात आहे ना. चुकी केली का आपण? आमच्या गावातच चप्पल घालायला पाहिजे होता. हा घातले. दगडावर काय नाही वाटत, मातीवर लय जोरात भासते. उन्हाळा लागणार आहे बाबा. मित्रांनो वरच्या बाजूला आम्हाला नाही तर तळ दिसलंय. पण इथून जायचा रस्ता एकदम खूप खडतर आहे. मित्रांनो
फायनली आता आहे ना आम्ही इथं एका डबक्यापाशी पोचलोय. जे ह्या साईडला एक डबकं आहे आणि दुसरं डबकं आहे ना ते ह्या साईडला एक डबकं आहे. लागलं काय त्याला? ये बरं पुढे चालत चालत. हाय खोले. पाय टेकले होते नाही. नाही. मित्रांनो अशा पद्धतीने आमचं एक्सप्लोर करून सगळं झालंय. आल्या पुढं. काहीच एक्सप्लोर करायच्या नादाने ना पायाची लय हालत बेकार झाली. आमचा जेडी मागे स्ट्रगल करताना आणि मी त्याच्यासोबत डबल स्ट्रगल करताना. उद्या आपल्या ऍड्रेस वरती एवढ्या माणसं बरमुडा पाठवतील आपल्याला. बोलते, हे घ्या तुमच्या आईला घाला आणि मगच जावा. मग जावा. हेलिकॉप्टर येणार बरं का? काही आता कुठंतरी बरं वाटायला लागलं. पाय झोपत असते. हो शंतनू तू आला नाहीस ना, बरं केलं. आमची जिरली बरं. त्याचा रस्ता चुकला त्यामुळे त्याला आता आहे ना एका डबक्यामध्ये उडी मारायला लागणार. त्या डबक्यातून बाहेर यायचं, परत दुसऱ्या डबक्यात मारायची. गणेश अलीकडे इथून मार इकडून. ही अलीकडल्या टोकावर नाही त्या टप्प्यात मारणार आहे. अरे पण खोल किती आहे माहिती नाही ना. खोल बघितलं का दगड टाकून? हा का? दगडाला काय करणार आहे? काय आवाज भावा येते का पकडायला? हा गणेश भावाने एकदम फुल आज हेच केलं, एक्सप्लोर केला पूर्ण रिंग वॉटरफॉल. हा चल. आता आता बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये उडी मारतोय. गाईस तुम्ही बघू शकता इथे जे दुसरे कार्यकर्ते आहेत त्यांचं पाहून झाल्याच्या नंतर मासे पकडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर हा राहुल्या बोलतोय त्याच्यातली अर्धा किलो आम्हाला द्या, फ्राय करून खातो आम्ही. करातील ते. तर मित्रांनो आता आमचं आहे ना मस्तपैकी पोहून वगैरे झालंय आणि इथं मागे बघ जेडी सर तयार झालेत. मी पण तयार आहे. इकडं शंतनू पण तयार आहे या साईडला. आणि हे आमचे कार्यकर्ते सध्या बिझी होते. यांनी बघा मासे बघा किती पकडलेत. तर आता हे सगळे मासे ते आता त्यांच्या टँकमध्ये घेऊन जाणार आहेत. सह्याद्रीचा एक वेगळा टँक करणार आहेत ते घरामध्ये तयार आणि तिथे ते पाळणार आहेत आता हे मासे. अरे भावा गच मासे पकडले रे तुम्ही. 15-20 असतील. नाही चला आता आहे ना हे आपल्या मित्रांचा आहे ना निरोप घ्यायची वेळ आल्या. चला बाय बाय. नक्की आपल्या चॅनलला आहे ना फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला हा नक्की. तर मित्रांनो आता आमचा परतीचा प्रवास तर चालू झालाय आता, पण जायच्या पूर्वी आपल्याला जेडी सरांना विचारायचं. जेडी सर तुम्हाला कसं वाटलं आज? आता फक्त मटन थाळी पाहिजे बास. आता पोहून झालं मटन थाळी. बाकी तुमचा आता इकडचा लोकेशनचा वगैरे आपला एक्सपिरियन्स कसा काय होता? एक नंबर मजा आली. तुम्ही पण या आणि जर काही आमच्या पुढच्या प्लॅनसाठी तुम्ही पण मदत करू शकता. जर तुम्हाला कोणता स्पॉट माहिती असेल पोहण्यासाठी, म्हणजे खास करून जर पोहण्यासाठी तर तुमच्या ना ह्याच्यामध्ये जर कोणी माहितीमध्ये असेल की बाबा इथे ते चांगल्या प्रकारचे स्पॉट आहेत तिथे आम्ही व्हिजिट केलं पाहिजे, आम्हाला ते ना लोकेशन देणं DM करा आणि तर कमेंटमध्ये सांगा. आम्ही तिथे ना नक्की व्हिजिट करू. बाकी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना भावांनो तर नक्कीच विसरू नका कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जय महाराष्ट्र. फॉलो करा. भाई उन्हाळ्याचा ट्रेक करायला ना मजा येते, पण काय होतंय ते उन्हामुळे ना जिरली आमची. कसं जाऊ आता कुठं जाऊ का? जलपरी सारखा जा. नीट पकडा आता. तुला असं नीट बसणार म्हणजे असं मी इकडे चाललोय. हा तू जा ना पहिले.
आहे